कोल्हापूर जिल्हा परिषदेत आज मोठी राजकीय घडामोडीचा दिवस पाहायला मिळाला। अध्यक्षपदी शिल्पा खोत आणि उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। विशेष म्हणजे काँग्रेस आघाडीने निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे ही निवड निर्विरोध पार पडली। या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत महायुतीची ताकद अधिक ठळकपणे समोर आली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेत मंगळवारी 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या शिल्पा शशिकांत खोत तर उपाध्यक्षपदासाठी भाजपचे तानाजी पाटील यांची उमेदवारी अर्ज दाखल केला होता। विरोधी काँग्रेस आघाडीकडून अध्यक्षपदासाठी रसिका पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटणकर यांनी अर्ज भरले होते। मात्र सत्ताधारी आघाडींच्या आवाहनानंतर काँग्रेस आघाडीने आपले अर्ज माघारी घेतले। त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाली। 68 सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेत महायुतीकडे 51 सदस्यांचे भक्कम संख्याबळ आहे। निवडीनंतर नूतन अध्यक्ष शिल्पा खोत आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन आणि अन्य अधिकारी उपस्थित होते। आता नव्या पदाधिकाऱ्यांसमोर जिल्ह्याच्या विकासाची मोठी जबाबदारी असणार आहे।